आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र अशा तऱ्हेचा विकास होईल. आता याचबरोबर समजा तुम्ही मुख्याध्यापक आहात, त्यामुळे तुम्ही शाळेतले कारकून आहात, किंवा तुम्ही शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी आहात, किंवा तुम्ही शिक्षण जी खाती आहेत त्यांच्यामध्ये काम करणारे कारकून किंवा कर्मचारी आहात, तर या सगळ्यामध्ये या सगळ्यांचा एकमेकाशी संबंध जो आहे तो तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या शिक्षणामुळे तुम्ही पालकही असता, तर पालक म्हणून तुम्ही त्या शिक्षणाकडे जेव्हा बघाल, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जात असलात तरीसुद्धा तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दलचे जेव्हा विचार तुमच्या मनात येतील, तेव्हा तुम्ही जर याबद्दल विचार केलात, या शिक्षण पद्धतीचा तुम्ही अभ्यास केलात आणि मनामध्ये नीट विचार केला, चिंतन केलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की शिक्षणाच्या द्वारे आपण संपूर्ण समाजाला एक नवसंजीवनी देऊ शकतो. आणि ती नवसंजीवनी कशी देऊ शकतो ते आपण सम्यक वैद्यकाच्या संदर्भात बघितलं. ते सम्यक वैद्यकाच्या संदर्भात कसं की मग ते डॉक्टर असतील किंवा आरोग्यमंत्री असतील, आरोग्य क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या असे जे पॅरामेडिकल पर्सन्स असतील, नर्सेस असतील, पॅथॉलॉजिस्ट असतील, पॅथॉलॉजीमध्ये काम करणारे टेक्निशियन्स असतील, आणि हॉस्पिटल्समधून काम करणारे वेगवेगळे इंजिनियर्स टेक्निशियन्स असतील, तर अशा तऱ्हेचे विविध प्रकारचे व्यावसायिक जेव्हा विचार करतील की सम्यक शिक्षण जे आहे त्याचा सम्यक वैद्यकावर कसा परिणाम होतो आणि समाजाच्या सम्यक आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणून हे विषय मुद्दाम मी घेतले की तुम्ही न्याहारी केल्यानंतर जेव्हा तुम्ही व्यवसायाला जात असाल तेव्हा हे विचार तुमच्या मनात आले की नक्कीच माझी जी खात्री आहे की तुमच्यातली सद्भावना जी आत्तापर्यंत प्रकट झालेली असेल किंवा नसेल किंवा कमी प्रमाणात प्रकट झालेली असेल, परंतु पूर्णत्वानं प्रकट झालेली जर नसेल तर ती पूर्णत्वानं प्रकट व्हायला लागेल आणि त्या प्रमाणात तुम्हाला तणावमुक्तीचा अनुभव यायला लागेल. आणि ही तणावमुक्तीची अनुभव जी आहे ती जणू काही एखाद्या माणसाला दमा लागलेला आहे आणि त्याचा श्वास हा बाहेर जात नाही आहे आणि तो तडफडतोय, अशा वेळी त्याचे ब्रॉन्काय जे आहेत, श्वासनलिका ज्या आहेत, त्या आपण जर मोकळ्या केल्या तर त्याला श्वास जसा सोडता येतो आणि श्वास घेता येतो, ती जी घुसमट असते ती जशी दूर होते, त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्हाला या गोष्टींचं आकलन व्हायला लागतं तेव्हा ती घुसमट ही नष्ट व्हायला लागते आणि तुम्ही कार्यरत व्हायला लागता, सत्प्रवृत्त होता आणि सत्कार्यरत होता. आणि या दोन्ही गोष्टी होत असताना त्या अंतर्मनातला जो कोंडमारा असतो तो जसा कमी व्हायला लागतो, तसा तुम्ही तुमच्या क्षेत्रात ते परिवर्तन घडवून आणत असताना तुमचा कोंडमारा कमी होतो आणि तिथे विकास व्हायला लागतो. म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्रात असा किंवा आरोग्य क्षेत्रात काम करत असा, शिक्षण क्षेत्रातल्या मूलभूत परिवर्तनाचा परिणाम तिथे कसा होतो हे तुमच्या लक्षात येईल. आता आणखी आपण काही क्षेत्र घेऊ. समजा तुम्ही एक कामगार आहात, कामगार क्षेत्राशी निगडीत आहात, युनियनमध्ये काम करत आहात, कामगार संघटनेत काम करतात, किंवा तुम्ही वकील आहात आणि तुम्ही वकिली करत असता, किंवा तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही शेतावर जात असणार. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा न्यायारी करून जायला निघाल तेव्हा या शिक्षणाचा विचार करा. आणि हे शिक्षण आपण जे घेतो, म्हणजे तुम्ही समजा ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं असेल, शेतीचं शिक्षण घेतलं असेल, किंवा काही शिक्षण घेतलं नसेल पण तुम्ही शेती करत असाल, तर अशा वेळी तुम्हाला जे ज्ञान, जी माहिती सम्यक वैद्यक किंवा सम्यक वैद्यक नव्हे, सम्यक आरोग्य प्राप्त करून देईल आणि तुमच्या क्षेत्रातून प्राप्त करून देईल, ते तुम्ही घ्यायला लागाल. कारण तुम्हाला असं लक्षात येतं की शिक्षणामुळे आपण सम्यक आरोग्य जे आहे ते प्राप्त करू शकतो. मग मी जर शेती करतोय तर मला शेतीविषयी अधिक जाणून घ्यायला हवं. मग मी आलटून पालटून जर शेती घेतली तर त्याचा उपयोग होईल का? त्याच्यानंतर मी जर गोमूत्र वापरण्याचा फायदा होईल का? गाईचं शेण वापरण्याचा फायदा होईल का? सोनखताचा फायदा होईल का? कोणतं बियाणं वापरलं तर फायदा होईल? कोणत्या तऱ्हेच्या आपण वनौषधी ज्या आहेत त्या लावून आपण जागेचा चांगल्यात चांगला वापर करू शकतो. सिंचन पद्धत कशी असावी, ठिबक सिंचन असावं की दुसऱ्या कोणत्या पद्धतीचं सिंचन असावं, अशा कितीतरी गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळायला लागतील. आणि तुम्ही जर त्याविषयी जागरूक असाल तर तुम्हाला या क्षेत्रातली जी जाणती माणसं आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम मी एक फोन नंबर देतो, तो आहे देशपांडे नावाच्या गृहस्थांचा. हे देशपांडे जे आहेत हे आजऱ्याला असतात आणि त्यांचं नाव आहे मोहन देशपांडे. तर तुम्हाला मुद्दाम मी त्याचा पत्ता देतो, म्हणजे
सम्यक आरोग्यासाठी तुम्हाला सम्यक कृषी ही कशी उपयोगात आणता येते किंवा सम्यक कृषी ज्ञान कसं उपयोगात आणता येतं याचा तुम्हाला अनुभव घेता येईल. आणि मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण मला हे माहीत आहे की जर तुम्हाला सम्यक कृषी ज्ञान मिळालं तर तुम्ही समाजाच्या आणि तुमच्या सम्यक आरोग्यासाठी त्याचा निश्चितपणे फायदा करून देऊ शकता. आणि तुम्हाला त्यातून फायदा मिळत असतो, समाधान मिळत असतं. म्हणजे केवळ आपल्या पोटापुरतं आपण करत नसतो, तर आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपली शेतीचं काम आपण करतोय याची जाणीव तुम्हाला होते आणि मन उत्तुंग अशा त्याच्या समाधानानं तुमचं भरून जातं. मुद्दाम हा तुम्ही फोन लिहून घ्या. त्यांचं नाव आहे मोहन देशपांडे आणि ऋषी कृषी या संदर्भातले या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. आणि मी जेव्हा त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा मला अत्यंत आनंद झाला की अशा तऱ्हेने ते काम करत आहेत. आणि तुम्ही जरूर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि स्वतःचा आणि इतरांचा फायदा करून घ्या. त्यांचा नंबर आहे 02323 241 130.